हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये 8वी स्कॉलरशिप आणि NMMS या स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा जो विषय असतो तर त्या विषयामधला एक घटक आहे तो म्हणजे परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया. तर त्याच्यावर आधारित काही उदाहरणं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर हे जे प्रश्न आहेत ते नवनीत स्वाध्याय 2.2 मधील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न असा आहे की 7/-9 - 11/3 4 -4/13 -2/5 या संख्यांमधील धनपरिमेय संख्या कोणती. त्याच्यासाठी चार पर्याय दिलेत. ते चार पर्याय आपण पहिल्यांदा लिहूया. त्यातला पहिला पर्याय असा आहे की 7/-9, दुसरा पर्याय आहे -4/-13, तिसरा पर्याय -11/3 आणि चौथा पर्याय -2/5. याच चार संख्यात फक्त त्या क्रम वेगवेगळा क्रम घेऊन दिलेले आहेत. त्यातली धनपरिमेय संख्या कोणती असा प्रश्न विचारला. तर एक एक संख्या आपण निरीक्षण केलं की पहिल्या या संख्येमध्ये फक्त छेद ऋण आहे, याचा अर्थ ही संख्या ऋण झाली. दुसऱ्यामध्ये फक्त अंश ऋण आहे, म्हणजे ही संख्या सुद्धा ऋण झाली. तिसऱ्या संख्येमध्ये मात्र अंश आणि छेद दोन्ही ऋण आहेत, त्यामुळे ऋण ऋण धन होईल. याचा अर्थ -4/-13 म्हणजेच 4/13. म्हणजे ही जी संख्या आहे ती धनसंख्या आहे, उरलेल्या सर्व ऋण संख्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ते दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न 3/6 -4/-9 11/-5 आणि -9/3 या परिमेय संख्येपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे असा प्रश्न दिला. मग इथे सुद्धा चार पर्याय जे दिलेत त्याच्यामध्ये क्रम असा दिलाय की पहिला पर्याय 3/6 आहे, दुसरा -9/3, तिसरा पर्याय 11/-5 आणि चौथा पर्याय -4/-9. आता हे पर्याय म्हणजे या चार संख्याच आहेत, फक्त आपल्याला मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी पर्याय असे दिलेले असतात. म्हणजे हे पटकन जरी या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलं तरी हे चार पर्याय आपण इथं पाहतो प्रश्नामध्ये. प्रश्नामध्ये ही पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या असं आपल्याला वाटतं. आणि समजा इथं 4 हे उत्तर असेल आपलं, तर आपल्याला असं वाटतं की ही संख्या चौथी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. पण त्या दिलेल्या पर्यायामध्ये ही जी संख्या आहे ती कोणत्या पर्यायात दिलेली आहे ते बघायचं आणि मग आपलं उत्तर ठरवायचं. आता ह्या प्रश्नाचं पहिल्यांदा आपण उत्तर ठरवू आणि मग बघूया ती कोणत्या पर्यायात आपल्याला दिली. प्रश्न असा आहे की ह्यातली पूर्णांक संख्या कोणती. इथं पहिली संख्या 3/6. जर याला आपण आणखी सोपं रूप दिलं तर इथं 3 न भाग जाईल, 3 × 3 3 × 6 1/2 मिळेल. 1/2 हा काही पूर्णांक नाही. -4/-9 वजा वजाचं रूपांतर धनसंख्येमध्ये होईल, पण 4 न 9 ला भागच जात नाही, त्यामुळे हा अपूर्णांकच राहील. तिसऱ्यामध्ये सुद्धा 5 न 11 ला भाग जात नाही, त्यामुळे हा अपूर्णांकच राहील. शेवटची ही जी संख्या आहे -9/3, इथं मात्र 3 न 9 ला भाग जाईल, 3 × 3 3 × 9, उत्तर -3/1 मिळेल. आणि या संख्येमध्ये छेद 1 असल्यामुळे तो नाही लिहिला तरी चालेल, म्हणजेच उत्तर येईल -3. आणि -3 ही जी संख्या आहे ती पूर्णांक संख्या आहे. याचाच अर्थ -9/3 म्हणजेच -3 ही पूर्णांक संख्या, म्हणजे हे उत्तर आहे आपलं -9/3. आता पाहायचं की ही संख्या कोणत्या पर्यायात दिली. ही संख्या दिली आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न असा आहे की 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. 2/3, 1/3, 1/6 की 1/5. आता आपण ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे 22/3, त्याच्यामध्ये डिरेक्टली ह्या चार जे ऑप्शन दिले त्या संख्या मिळवून बघूया पटपट बेरीज करून की ती संख्या मिळवल्यानंतर पूर्णांक संख्या मिळते का. पहिला पर्याय 2/3 दिलाय, तो ह्याच्यात मिळूया. आता इथं छेद समान आहेच, त्यामुळे तो एकदाच लिहूया. छेद समान असेल तर अंशांची बेरीज आपण करू शकतो इथं, म्हणजे 22+2, 22+2 म्हणजे 24/3. आता 3 न 24 ला भाग जातो का, तर जातो. 3 × 3 3 × 8 = 24. 8/1 म्हणजेच 8. तर 8 हा पूर्णांक आला. आपल्याला अट एवढीच आहे की लगतचा मोठा पूर्णांक मिळवायचा होता. तर लगतचा मोठा पूर्णांक आपल्याला मिळाला आहे 8, कारण 22/3 या संख्येचा लगतचा मोठा पूर्णांक 8च आहे. ह्या 22/3 मध्ये 2/3 मिळवल्यानंतर आपल्याला लगतचा मोठा पूर्णांक मिळतो, त्यामुळे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 2/3. आता इथं आणखी आपल्याला असं वाटू शकतं की 22/3 पेक्षा मोठा पूर्णांक, लगतचा मोठा पूर्णांक 8च कसा आला. तर हे शोधायला आपण 22 ला 3 न भागलं समजा, तर इथं 3 × 7 = 21, 7 चा पूर्ण भाग जाईल आणि 1 शिल्लक राहील आणि छेदात 3, म्हणजे इथं 7 जो आहे तो पूर्णांक आहे
आणि त्याच्या पुढे 1/3 जायचं, याचा अर्थ त्याचा लगतचा पूर्णांक त्याच्या पुढचाच असणार आहे, 7च्या पुढचा, त्यामुळे तो असणार आहे 8. त्यामुळे तो 8 लगतचा पूर्णांक आहे हे आपण ठरवू शकतो. आणि त्या पद्धतीने मग आपण हे उत्तर मिळालं. तर पहिलाच पर्याय आपलं उत्तर मिळालं, त्यामुळे पुढचे पर्याय काही चेक करत बसायची गरज नाही. पण समजा हा पर्याय शेवटी दिला असता तर पहिले सगळे पर्याय आपल्याला तपासून बघावं लागलं असतं आणि मग उत्तर शोधावं लागलं असतं. ओके, पुढचा आणखी एक प्रश्न आहे. 3/4 वजा 6/8 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? ह्या 4 पर्यायामध्ये या सर्व संख्या दिल्यात आणि चढता क्रम ह्यातला कुठला बरोबर आहे असा प्रश्न विचारला. आता ह्यातले काही पर्याय आपण इलिमिनेट करू शकतो, जसं की हा चौथा पर्याय. या चौथ्या पर्यायात वजा 6/8 ही सगळ्यात शेवटी दिली, याचा अर्थ या 3 संख्यांचा अर्थ असा होतो की हा चढता क्रम जर असेल तर वजा 6/8 सर्वात शेवटी लिहिली, याचा अर्थ या 3 पैकी वजा 6/8 ही सर्वात मोठी संख्या आहे. पण ते तसं होणं शक्य नाही, कारण या दोन्ही धनसंख्या आहेत आणि ऋणसंख्या कधीही धनसंख्येपेक्षा मोठी असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 काय आपलं उत्तर असणार नाही. तसाच एक संबंध, तसंच एक लॉजिक पर्याय क्रमांक 2 मध्ये पण दिसेल, कारण इथं ऋणसंख्या मध्ये दिली आणि त्याच्या अगोदर धनसंख्या. मग या पर्यायाचा अर्थ असा होतो की 3/4 ही संख्या वजा 6/8 पेक्षा लहान आहे, जे शक्य नाही, कारण ही धनसंख्या आहे. धनसंख्या कधीही ऋणसंख्येपेक्षा लहान असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर नाही. म्हणजे या 4 पैकी 2 इलिमिनेट आपण करून टाकले. आता जे उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 3, कारण त्या दोन्हीमध्ये वजा 6/8 ही सुरुवातीलाच संख्या दिलेली आहे आणि ते बरोबरच आहे. कुठलीही ऋणसंख्या ही धनसंख्यांपेक्षा लहानच असणार आहे. त्यामुळे हा जर चढता क्रम असेल तर पहिल्यांदा ऋणसंख्याच लिहायला पाहिजे, म्हणजे वजा 6/8च आलं पाहिजे. आता ह्यातलं दोन पैकी नेमकं उत्तर कोणतं, आता ते काढायला आपल्याला उरलेल्या 2 संख्यांकडे जायचं आहे, म्हणजे 9/11 आणि 3/4. ह्यापैकी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ते ठरवायचं. तर समजा 3 ला 4 न भागलं तर इथे शून्याचा भाग जाईल, एक डेसिमल घेऊ, त्याच्याबद्दल एक शून्य वाढवू, 30 होतील. 4 7 28, 2 शिल्लक राहील, 20 होतील, 4 5 20. 3/4 म्हणजे 0.75. त्याच पद्धतीनं 9/11चं सुद्धा दशांश अपूर्णांकात रूपांतर करायला पाहिजे. 11 जर 9 ला भाग घालवला तर लहान संख्या असल्यामुळे शून्याचा पहिला भाग जाईल, 90 होतील, 11 8 88, 2 शिल्लक राहील, पुन्हा एक शून्य घेतला तर 20 होतील, 11 1 11, 0.81. आता या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायचं, 0.75 आणि 0.81. त्यात मोठी संख्या कोणती आहे तर 0.81. 0.81 म्हणजेच काय, 9/11. ही संख्या मोठी झाली कशापेक्षा तर 3/4 पेक्षा. म्हणजे वजा 6/8 ही संख्या सर्वात लहान आहेच. आता फक्त आपल्याला ठरवायचं होतं की 3/4 आणि 9/11 पैकी कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती लहान आहे. तर 3/4 ही लहान आहे आणि सर्वात मोठी 9/11. 9/11 सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी असणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे इथं योग्य चढता क्रम आपल्याला दिलेला आहे. सर्वात लहान संख्या वजा 6/8, त्यापेक्षा मोठी 3/4, त्यापेक्षा मोठी म्हणजे सर्वात मोठी 9/11. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक संख्या येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी लागेल, म्हणजे वजा करावी लागेल, असा हा प्रश्न. आता त्याच्यासाठी आपल्याला हे 4 पर्याय दिलेत, 3/26, 1/13, 44/13 की 3/13. आपण एक एक पर्याय बघूया. म्हणजे ह्या 40/13 मधून आपल्याला आता वजा करायचा आहे आणि ते वजा केल्यानंतर जी संख्या आपल्याला पाहिजे ती पूर्णांक संख्या पाहिजे. आपण पहिला पर्याय क्रमांक 1 चेक करूया. म्हणजे 40/13 जर 326 वजा केले तर काय मिळते बघू. इथे छेद समान करायला जर पहिल्या संख्येच्या छेदाला 2 ने गुणलं तर 13 2 26 होईल. मग अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं, म्हणजे इथं 40 गुणिले 2 80 मिळेल, छेद 13 गुणिले 2 26 वजा 3/26. मग 80 वजा 3 म्हणजे 77/26. तर 77/26 ही काय पूर्णांक संख्या नाही, त्यामुळं हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. मग आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. समजा 40/13 मधून 1/13 वजा केले तर काय उत्तर मिळेल. आता इथे छेद समान आहेच, त्यामुळे तो एकदाच लिहूया, कुणाला गुणायची गरज नाही आणि अंशांची वजाबाकी करू, म्हणजे 40 वजा 1. 40 वजा 1 म्हणजे 39 छेद 13. 13 जर भाग घालवला तर 13 त्रिक 39, 3/1 म्हणजेच 3.
आता ही जी संख्या आहे ती पूर्णांक संख्या, म्हणजे 40/13 मधून जर 1/13 आपण वजा केले तर पूर्णांक संख्या मिळते आपल्याला. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 40/13 मधून आपल्याला 1/13 वजा करावा लागेल म्हणजे मग पूर्णांक संख्या मिळेल. ओके, हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये एक आपल्याला वैजिक राशी दिलेली आहे ती सोडवायची आहे आणि त्याची किंमत किती असा प्रश्न. 4 पर्याय दिलेत, -1 7 -7 1. म्हणजे इथं 1 आणि 7 ह्या दोन संख्यात फक्त चिन्ह बदलून आपल्याला पर्याय डबल दिलेत. म्हणजे याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन करताना आपण चिन्हाचा विचार करताना किंवा कॅल्क्युलेशन करताना जर चूक झाली तर +7 च्या ऐवजी -7 सुद्धा येऊ शकतो आणि उत्तर आपलं चुकू शकतं. त्यामुळे ऋण चिन्ह जर असेल तर बारकाईनं काळजीपूर्वक ते कॅल्क्युलेशन करायचं. आता पहिल्यांदा आपल्याला 4/7 अधिक 11/-11/7 आहे. म्हणजे इथे अधिक वजा वजा होतील, त्यामुळे इथे मधली चिन्ह आपण वजा देऊ, 11/7 लिहूया गुणिले कंसात -7. आता इथे 7 हा छेद समान आहे तो एकदाच घेऊया आणि अंशांची आता करायची वजाबाकी, म्हणजे 4 - 11 हे कंसात गुणिले -7. 4 - 11 म्हणजेच -7 मिळेल, छेद 7 गुणिले ऋण 7. या 7 ला 7 निघून जाईल. बऱ्याच आपल्याला असं वाटतं की -7 फक्त शिल्लक राहिले हेच आपलं उत्तर, पण त्यावेळेला आपण इथे हे विसरतो की ज्या 7 ला आपण भाग घालवला अंशातल्या त्या 7 जे चिन्ह आहे ते ऋण चिन्ह आहे, त्यामुळे इथं भाग लागताना -1 चा भाग लागेल. मग आता गुणाकार करताना -1 गुणिले -7 यांचा गुणाकार +7 येईल. याचा अर्थ उत्तर आपलं +7 येणार आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा एक वैजिक राशी दिली ती सोडवायची आपल्याला. त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे -51/85. ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. -51/85 अधिक -1/2/85. म्हणजे अधिक वजा वजा होतील 102/85. हे एका कंसात घेऊ भागिले 25/-125 हे आहे तसंच घेऊया. ही किंमत काढताना छेद समान असल्यामुळे ते एकदाच घेऊ 85 आणि अंशामध्ये -51 - 102 यांची होईल वजाबाकी, -51 - 102. ही भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करू म्हणजे मग आपोआपच पुढची जी संख्या आहे त्याचा व्यस्त करावा लागेल, म्हणजे -125/25 अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची. मग -51 - 102 दोन्ही संख्या ऋण आहेत, त्यामुळे यांची बेरीज करून -153 आपल्याला उत्तर मिळेल, छेद 85 गुणिले -125/25. आता इथं भाग घालू आपण 25 न, 25 × 25, 25 × 5 = 125 आणि इथेही 17 न भाग जाईल, 17 × 5 = 85, 17 गुणिले 9 153. पुन्हा एकदा अंशात आणि छेदात 5 ला 5 निघून जाईल आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला असं वाटतं की हे ऋण 9 उत्तर असेल आपलं, पण हे ऋण 9 आहेच, गुणिले इथे हे ऋण चिन्ह आहे तेही विसरायचं नाही, ते 1, कारण 5 ला इथे 1 ला भाग जाईल, 5 × 5. मग -9 गुणिले -1 उत्तर मिळेल 9, कारण दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असते. हे उत्तर आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणखी एक पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये पुन्हा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी किंवा या परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी करायची आहे. पहिल्या कंसात 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 दिली आणि त्यातून 23/12 वजा करायचे. मग पहिल्यांदा हा मोठा कंस सोडूया, म्हणजे 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 वजा 23/12 तोपर्यंत आहे तसंच ठेवू. तर पहिल्यांदा हे दोन अपूर्णांक सोडूया, यांचा छेद समान नाही त्यामुळे तिरकस गुणाकार करावा लागेल. 3 गुणिले 1 म्हणजे 3 अधिक 2 गुणिले 2 4 छेद 3 गुणिले 2 6 अधिक तिसरी जी संख्या 3/4 ती तात्पुरती आहे तशीच ठेवू आणि कंसाच्या बाहेर वजा 23/12. इथे 3 अधिक 4 म्हणजे 7/6 अधिक 3/4. पुन्हा कंसाच्या बाहेर वजा 23/12. पुन्हा एकदा या कंसामध्ये छेद वेगवेगळे आहेत, तिरकस गुणाकार करावा लागेल. 7 गुणिले 4 28 अधिक 6 गुणिले 3 18 छेद 6/24 वजा 23/12. तर इथं 28 अधिक 8 46 छेद 24 मिळेल वजा 23/12. इथं 2 न भाग जाईल, 2 × 2 = 4, इथे 2 न भाग जाईल, 2 × 4 = 6
संख्या अशी शिल्लक राहील 23/12 वजा 23/12. आता इथं छेद समान असलं तरी सुद्धा हे पुढे सोडवण्याची गरज नाही, कारण अधिक 23/12 ला वजा 23/12 निघून जाईल, उत्तर राहील 0. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 0 मिळेल, जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर हे काही सराव प्रश्न होते जे परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया याच्यावर आधारित नवनीत स्वाध्याय 2.2 मध्ये आपण सोडवले.